आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईश्वरच्या नावाने नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी मी तुम्हाला स्वागत करीत आहे. आपण पाहत आहे रोमक्रांस पत्री 12:15मध्ये जे आनंदित आहे आनंद व्हा, जे दुःखी राहा, आनंदित. आज एक गोष्ट सांगतो बायबलमध्ये. लुका 15:11मध्ये एक वडिलाला 2 पुत्र होते आणि नंतर लहान बापाला म्हणतो, बाबा संपत्तीमध्ये माझा भाग मला द्या, मला वेगळं करून द्या. आणि त्याने आपला भाग घेतला आणि लांब देशामध्ये जाऊन आपल्या मनाने सगळं का पैसे उडवला. आणि जेवढी त्या देशामध्ये दुष्काळ पडला, त्याला खायला काहीच नाही आणि तो भूकं पटलेलं आहे. तेव्हा त्याला त्याच्याच बुद्धी आली. तो म्हणतो, माझ्या पित्याच्या इकडे नोकर चाकरांना एवढं चांगलं भरपेट जेवण भेटते, पण मी इथं असं भूकं का राहायचं. माझ्या पित्याकडे परत जाणार आणि म्हणणार, हे पित्या, मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाच्या विरुद्ध मी पाप केलेलं आहे, मला क्षमा करा. आणि मला तुझ्या लेकरं म्हणायसाठी माझ्या काबिलता नाही आहे, योग्य नाही आहे, मला तुझ्या नोकर म्हणून ठेवून दे, असं म्हणून यायला लागला. आणि 21 वर्षांना लुका 15:21मध्ये तो बापाला बघून, बापा तुमच्याविरुद्ध मी पाप केलेलं आहे. तर बाप काय म्हणतो, अहो या माझा मुलगा बघा हरवला होता, परत सापडला, तो मेला होता, परत जिवंत झाला. चला तुम्ही सगळं चांगले बछडा घेऊन या आणि मारा, चला आपण मटण खाऊया, आनंदित राहू. कारण काय, मी हरवलेलं माझा मुलगा मला परत भेटलेला. हो, तसं बायबल म्हणते आम्ही सर्व देवाच्या लेकरं आहे, पण देवापासून आपण दूर गेलो, आमच्या मनाप्रमाणे आपण राहिलो. पण आज माझा प्रिय जनानो, पित्या तुमच्या वाट पाहत आहे. माझा मुलगा परत येणार, पश्चाताप करणार, पित्या मी केलेल्या पापाला क्षमा कर म्हणणार. तुम्ही म्हणणार का? स्वर्गीच्या पित्याला किती आनंद होणार. आज पश्चाताप करा, देवाकडे वळा, वाईट मार्गात सोडून द्या. चला प्रार्थना करूया. पवित्र बापा, प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी स्वर्गातून खाली उतरून आला आणि स्वतःचं जीवन कल्वरी क्रूसमध्ये दिला, यासाठी की आमच्या पापाचा क्षमा व्हावा, आम्ही पुन्हा देवाबरोबर आमची मिळन व्हावा, आम्ही एकत्र व्हावा. आज पण आपल्या पापासाठी पश्चाताप करतात. प्रभू येशू, मला पण क्षमा कर म्हणणारा पाप क्षमा कर प्रभू, आणि त्यांना पुन्हा तुझ्या उराशी घे प्रभू. पुन्हा बापा पुत्राला काय काय आशीर्वाद देतो, सर्व आशीर्वादांना भेटू दे, पाप क्षमा भेटू दे, जीवनामध्ये आनंद भेटू दे, सर्व रोग येशूच्या निघून जाऊ दे. ते जीवन आजच्या दिवसापासून एक नवीन जीवन असू दे. आशीर्वाद कर येशूच्या नावाने मागित पण ऐक प्रभू राजा. आमीन आमीन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी आपण पुन्हा पाहूया.